खेड तालुका कारंजा या ठिकाणची यात्रा महोत्सव असते आणि मागील 25 वर्षापासून या ठिकाणी यात्रा भरते। आणि ही यात्रा या यात्रेचं खास वैशिष्ट्य असं आहे की ही पूर्ण जी यात्रा आहे तर एकंदरीत वडाच्या झाडाखाली भरते। आणि समोरचा आता तुम्हाला मी यात्रेतलं बॅकग्राऊंड पण दाखवते। टमाटर, वांगे, इतर उडीद डाळ, तूर डाळ सगळं मिक्स व्हेजिटेबल त्यामध्ये टाकले जातात। आणि हा आहे या ठिकाणी आपले सेवाधारी बाहेर गावून पण येतात। हे ब्रह्मेचे आहेत आमच्या, हे आपले सोयरे। बोला 2 मिनिट, किती वर्ष झाले तुम्ही येता इथं? 5-6 वर्ष। हां, आणि इथलं वैशिष्ट्य काय आहे? भाजी कशी बनते इथली? एक नंबर। तुम्ही काही खंड पडला काय 5-6 दिवसात? नाही, 5-6 वर्षात। की या ठिकाणी आपण बघू शकतो 10 गावाची पब्लिक जी आहे ती या ठिकाणी पूर्ण चुलबंद ज्याला म्हणतो होत आहे। इकडं माझ्यासोबत या, इकडं हे देखील या वडाच्या झाडाखालीच आहे पूर्ण सावलीमध्ये। या सावलीमध्ये मित्रांनो पूर्ण स्वयंपाक हा बनवलेला पण तर ती पूर्ण या ठिकाणी जेवायला येते। आणि दुसरं वैशिष्ट्य असं आहे की वडाच्या झाडाखाली पूर्ण साधारणतः 3 ते 3.25 हजार पब्लिकची एकच आपल्या इथं पंगत बसते। अशा 4 ते 5 पंक्ती उठतात। आणि त्या साईडला आता जो भंडारा आपला चालतो आणि इथलं व्यवस्थापन जे आहे तर ते व्यवस्थापक मंडळाचे माझ्यासोबत काही मेंबर पण आहेत। तर त्या साईडला आता तुम्हाला मी भंडारा कुठं बनतो आणि एकंदरीत त्यामध्ये जे आहे तर पोळ्या कशा बनतात, भाजी कशी बनवली जाते ते पण आता आपण मागच्या साईडला बघूया। आता श्री समर्थ पुंजाजी महाराज या यात्रेमध्ये जो भंडारा बनतो मित्रांनो, आजूबाजूचे 10 गाव आणि सर्व पाहुणे म्हणजे दिवाळीला न येता पूर्ण या यात्रेला येतात। आपण आता या ठिकाणी पाहतो की कणिक हे लावणं सुरू आहे। आणि यासोबतच मग इकडं पंक्तीची तयारी आहे पूर्ण सावलीमध्ये। या सावलीमध्ये मित्रांनो पूर्ण स्वयंपाक हा बनवला जातो। आपण बघू शकतो 1, 2 त्यानंतर 3, 4 ते 5 या ठिकाणी जे आहेत तर ते पूर्ण त्या ठिकाणी शेगडीच्या माध्यमातून या ठिकाणी चपात्या बनवणं चालू आहे। आणि या चपात्या बनत असताना या रूममध्ये स्टॉक केल्या जातात। या रूमचं देखील आपण आता तुम्हाला दाखवतो। या रूममध्ये सर्व सेवेकरी मंडळी जी आहेत आता आपल्या चपात्या कट करत आहेत। सगळं सेवेकरी मंडळी गावातील जेवढे मंडळ असेल, कबड्डी मंडळ असेल, क्रिकेट मंडळ असेल तर सगळं या ठिकाणी आपली सेवा सतत 8 दिवस या ठिकाणी लाकूड तोडण्यापासून तर सगळं जे आहे मित्रांनो ते देत असतात। आणि इकडं जी भाजी बनवल्या जाते तर त्या ठिकाणी देखील तुम्हाला आता मी नेतो की या भंडाऱ्यातली भाजी जी आहे तर ती कशा पद्धतीनं स्वादिष्ट व्हावी यासाठी बनवतात। तर भाजीच्या सेक्शनकडे आपण जाऊया। आता पसऱ्यातली मुख्य असते भाजी, ती भाजी कशी बनल्या जाते या ठिकाणी आता 3 गंज रेडी आहे। आणि तिकडं जी आहे तर ती इकडं एकंदरीत संपूर्ण ही मिक्स भाजी असते। आणि यामध्ये टमाटर, वांगे, इतर उडीद डाळ, तूर डाळ सगळं मिक्स व्हेजिटेबल त्यामध्ये टाकले जातात। आणि हा मसाला हा ॲट अ टाईम हा रेडी केला जातो। आणि प्रत्येक हे शिजल्यानंतर त्यामध्ये मग हा तडका टाकला जातो। आणि तडका टाकल्यानंतर मग या ठिकाणी भाजीची टेस्ट तशीच राहावी या माध्यमातून मग यामध्ये गरम पाणी देखील आहे, साईडला आपल्याला दिसत असेल। या शेवटच्या गंजामध्ये कढई आहे, त्याच्यामध्ये गरम पाणी चालू आहे। आणि 2 ठिकाणी गरम पाणी आणि एका ठिकाणी भाजी आपली मित्रांनो शिजत आहे। तर या ठिकाणी आपले सेवाधारी बाहेर गावून पण येतात। हे ब्रह्मेचे आहेत आमच्या, हे आपले सोयरे। बोला 2 मिनिट, किती वर्ष झाले तुम्ही येता इथं? 5-6 वर्ष। हां, आणि इथलं वैशिष्ट्य काय आहे? भाजी कशी बनते इथली? एक नंबर। तुम्ही काही खंड पडला काय 5-6 दिवसात? नाही, 5-6 वर्षात सतत येतात। म्हणजे पुंजाजी महाराजाच्या यात्रेत या ठिकाणी आता पूर्वी कमी भरायची, परंतु तिकडं आपण बघू शकता की संपूर्ण आता नवीन झुले आलेले आहेत। अतिशय छान ठिकाणी ही आमची यात्रा भरते। वर डोंगर रांग आहे आणि डोंगर दोन्ही साईडनं डोंगर रांग आहे आणि त्याच्या मधोमध पुंजाजी महाराजाचं आपल्याला यात्रा मित्रांनो आता भरत आहे। लहान मुलं असेल किंवा बाहेरगावचे व्यापारी आहेत ते देखील या यात्रेला येतात। आणि इकडं आता पिण्याच्या पाण्याची पण व्यवस्था आहे। इकडं आता पहिली पंगत बसणार आहे म्हणून सगळ्या बकेट वगैरे भरून आहे, कॅनमध्ये पाणी वगैरे सगळं भरून ठेवलेलं आहे। या सगळ्या अशा सिच्युएशनमध्ये ही यात्रा भरते मित्रांनो। वाशिम जिल्हा आणि अकोला जिल्हा, वाशिम आणि अकोला या जिल्ह्याच्या बॉर्डरवर सर्व धर्म समभावाची शिकवण देणारी ही आमची यात्रा आहे। आणि मागील किती वर्ष झालं आपल्या यात्रेचं? साधारणतः 25 वर्षापासून हा महोत्सव रथसप्तमीला दरवर्षी या ठिकाणी आमच्या किनखेड या नगरीत मित्रांनो साजरा केला जातो। तर आता पुढील एखादा व्हिडिओ आपण बनवणार आहोत। धन्यवाद।